आमदार अपात्रता. सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्रातील नेत्यांची खरडपट्टी काढली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलाढालीकडे लक्ष वेधत न्यायालयाने म्हटले आहे की आयाराम गयाराममध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले आहे. न्यायमूर्ती भूषण आर गवई यांनी एजी मासिह यांच्या खंडपीठासमोर तेलंगणातील काँग्रेसमध्ये सामील झालेल्या 3 भारत राष्ट्र समिती आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित खटल्याची सुनावणी सुरू होती. सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले की राजकीय पक्षांतर रोखण्याचे उद्दिष्ट असलेली संविधानाची 10वी अनुसूची निरर्थक ठरत आहे, कारण पक्षांतर करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकावर कोणतीही कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे होऊन आता 2 पक्षाचे 4 पक्ष झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित आहे आणि फक्त तारीख पे तारीख सुरू आहे. विशेष म्हणजे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे मराठी असूनही या प्रकरणावर उचित निर्णय न घेतल्याने सातत्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मे 2022मध्ये शिवसेनेला फुटीचा सामना करावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य 38 आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापासून वेगळे होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि सरकार स्थापन केले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही तेच केले आणि सरकारमध्ये सहभागी झाले.